जय हिंद मित्रांनो. तर मुंबई शहराला आणखी काही जागांमध्ये वाढ होणार आहे. तर कोणकोणत्या कास्टमध्ये कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा वाढ होणार आहे तर बघा पूर्ण व्हिडिओ. तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा. तर बघा कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये वाढ होणार आहे. तर सर्वात जास्त वाढ ही SC आणि ST या कॅटेगरीमध्ये होणार आहे. तर बघून घ्या मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, ओपनच्या सुरुवातीला जागा आहे. ओपनच्या सुरुवातीला जागा आहे 297 आणि या 297 मध्ये आणखी 40 जागांची वाढ होणार आहे. 40 म्हणजे ह्या जागा किती होणार आहे? 237 जागा होणार आहे टोटल ओपनसाठी. 337 होणार आहे ओपनसाठी. तर बघा, एवढ्या जागांची वाढ होणार आहे, 40 जागांची ओपनमध्ये. आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली EWS. तर EWS मध्ये सुरुवातीला 103 जागा आहे आणि या जागांमध्ये आणखी 18 जागांची वाढ होणार आहे. तर अशा आपल्या ह्या पुऱ्या 8 आणि 3 11 म्हणजे 121 जागा होणार आहे टोटल या EWS कॅटेगरीमध्ये. आता ह्या सर्व हे जे जागा वाढ होत आहे ह्या सर्वसाधारणमध्ये होत आहे. ह्या माजी सैनिक वगैरे ह्या समांतर आरक्षणामध्ये होत नाही आहे. ह्या सर्वसाधारणमध्ये होत आहे जागा वाढ. तर बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे ACBC. सुरुवातीला जागा आहे 103 आणि आता जागा ॲड होणार आहे याच्यामध्ये 18. तर किती जागा होणार आहे? 121 जागा होणार आहे ACBC कॅटेगरीसाठी सर्वसाधारणमध्ये पुरुष. तर बघा, हे झाली आपली ACBC. आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे OBC. तर OBCच्या किती जागा वाढ होणार आहे? तर OBCला सुरुवातीला भरपूर जागा आहे. OBCला सुरुवातीला आहे 203 जागा आणि या जागांमध्ये आणखी 33 जागा प्लस होणार आहे. म्हणजे ह्या होणार आहे 236 जागा टोटल. OBCच्या 236 जागा होणार आहे मुंबईला. तर बघा, हे झाली OBC. आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली NTD. तर NTD मध्ये जास्त नाही पण बऱ्यापैकी जागा वाढ होणार आहे. तर NTDच्या सुरुवातीला जागा आहे 19 आणि या 19 जागेमध्ये प्लस 4 जागा होणार आहे. म्हणजे ह्या जागा होणार आहे NTDच्या 23 सर्वसाधारणमध्ये. तर आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली NTC. तर बघा, NTCच्या किती जागा वाढ होणार आहे? तर NTCच्या सुरुवातीला जागा आहे आपल्या 38 जागा आहे मुंबईला. आणि या 38मध्ये आणखी 6 जागाची भर पडणार आहे. तर अशा किती 44 जागा इथं मुंबईला NTCच्या होणार आहे सर्वसाधारणमध्ये. तर बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे NTB. तर NTBच्या जागा आहे सुरुवातीला मुंबईला NTBच्या जागा आहे 28 आणि ह्या 28मध्ये आणखी 4 जागांची वाढ होणार आहे. तर अशा 32 जागा या NTBच्या होणार आहे मुंबईला. तर बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली VJA कॅटेगरी आहे. तर VJAच्या सुरुवातीला जागा आहे 33 आणि या 33मध्ये आणखी 5 जागांची वाढ होणार आहे. तर अशा या जागा होणार आहे VJAच्या 38 जागा होणार आहे मुंबईला. तर याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली ST. तर त्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली ST. तर STच्या भरपूर जागा आहे, जवळपास 75 जागा आहे आणि ह्या 75मध्ये आणखी 12 जागांची वाढ होणार आहे. म्हणजे ह्या जागा होणार आहे 87 जागा मुंबईला पाहायला मिळतील फायनलमध्ये. फायनल लिस्टमध्ये ह्या जागा ॲड होऊन येतील मित्रांनो 100%. आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली SC. तर बघा, SCला ज्या जागा आहे त्या आहे 137 जागा आणि या 137मध्ये आणखी 23 जागांची वाढ होणार आहे मित्रांनो. तर अशा या सर्व जागा होणार आहे 160. तर SCसाठी हा मोठा चान्स आहे. 160 जागा होणार आहे SCच्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.